सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे PMMVY ॲपमध्ये जे काही तुम्ही पहिल्या खेपेची गरोदर नोंदणी करत आहात तिचा 3,000 रुपयाचा सुरुवातीचा हप्ता तर मिळाला आहे, परंतु जेव्हा बालकाला 4 महिने होऊन गेले तेव्हा तरी देखील त्या बालकाचं नाव हे चाइल्ड इम्युनायझेशन बर्थ आणि चाइल्ड इम्युनायझेशनमध्ये दिसत नाही आहे. तर त्या पाठीमागचं आपण कारण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि कोणता उपाय केल्याने तुमचं ते बालकाचं नाव त्या चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्समध्ये दिसेल आणि जेणेकरून तुम्ही त्या लाभार्थ्याला पुढील 2,000 रुपयांचा जो काही फॉर्म आहे तो भरू शकाल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, याच्या बऱ्याच त्यांच्या मला कमेंट आल्या होत्या की त्यांची जी बालकं आहेत त्यांना 4 महिने झालेत, परंतु त्यांच्या बालकांचं नाव त्या बर्थ अँड चाइल्ड इम्युनायझेशन डिटेल्समध्ये दिसत नाही आणि ते नाव दिसत नसल्यामुळे त्यांचा जो पुढचा हप्ता आहे 2,000 रुपयांचा त्याच्यासाठी त्या ताई त्या लाभार्थ्यांचा फॉर्म भरू शकत नव्हत्या. तर ते कशामुळे झाले आहे ते आपण पाहणार आहोत. तर जेव्हा मला कमेंट्स आल्या होत्या तेव्हा मी त्यांना त्या रिप्लाय केला होता की जर तुमचं एखाद्या वेळेस पोषण ट्रॅकरला त्या बालकाचा जन्माची नोंद करायची राहिली असेल तरी देखील असा प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु खरे तर त्याच्या पाठीमागचं हे कारण नक्कीच नाही आहे. कारण की माझ्याकडे एक गरोदर माता जिचा मी फॉर्म भरला होता, परंतु त्या बालकाची नोंद पोषण ट्रॅकरला झालेली नव्हती, म्हणजे त्या बालकाच्या जन्माची. परंतु जेव्हा त्या मातेचा अपेक्षित जी प्रसूतीची दिनांक होती त्यानंतर 3.5 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या बालकाचं जे नाव आहे, त्या मातेचं जे नाव आहे ते चाइल्ड इम्युनायझेशन बर्थ अँड चाइल्ड इम्युनायझेशनमध्ये दिसत आहे. म्हणजे नक्कीच त्या पाठीमागचं कारण हे तर नाही आहे की तुम्ही बालकाची जन्माची नोंद केलेली नाही आहे. तर त्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला नक्की सांगते की त्या पाठीमागचं कारण एकच आहे, ते म्हणजे तुम्ही त्या मातेची पोषण ट्रॅकरमध्ये जी काही चुकीची नोंद केलेली आहे ते. तर यापूर्वी देखील मी आपल्या चॅनलवरती त्या संदर्भामध्ये बोलले होते आणि आता आणखीन एकदा तुम्हाला मी सांगते की जेव्हा तुमच्या बऱ्याच ताईंकडून एक चूक झालेली आहे गरोदर नोंदणी करताना, ती म्हणजे त्या पोषण ट्रॅकरमध्ये एक प्रश्न विचारला जातो, इज दिस फर्स्ट प्रेग्नन्सी, म्हणजे त्या मातेची ही पहिली प्रेग्नन्सी आहे का? तर तुम्हाला तिथं यस असं उत्तर द्यायचं होतं, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच नो सिलेक्ट केलेला असणार आहे. त्यामुळे काय झालेलं आहे तर ती जी माता आहे ती दुसऱ्या खेपेसाठी नोंदणी गेली आहे पोषण ट्रॅकरला. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्षित ॲपमध्ये फॉर्म भरत आहात तेव्हा मात्र तुम्ही त्या मातेचा फॉर्म कशासाठी भरत आहात तर पहिल्या खेपेच्या लाभासाठी भरत आहात. आणि मी तुम्हाला या पाठीमागं देखील सांगितलं होतं की स्टेटस एरर देखील त्याच कारणामुळे तुम्हाला येत आहे की तुमचं स्टेटस त्या गरोदर मातेचं मॅच होत नाही आहे. तुम्ही पोषण ट्रॅकरनुसार तर म्हणत आहात की त्या मातेची ही पहिली गरोदरपणाची खेप नाही आहे आणि इथं PMYला काय म्हणत आहात तर ती माता पहिल्याच खेपेची गरोदर आहे. या दोन्ही वेगवेगळ्या स्टेटसमुळे तुमचं स्टेटस एरर येत आहे आणि फॉर्म सबमिट होत नाही आहे. तीच चूक तुम्ही इथं देखील तुमच्याकडून होत आहे. त्यामुळे तुमचं जे बालक आहे ते इथं चाइल्ड इम्युनायझेशन आणि बर्थ अँड चाइल्ड इम्युनायझेशनमध्ये दिसत नाही आहे, या यादीमध्ये तुमचं बालक दिसत नाही आहे. तर तुम्ही नोंदणी करण्यापूर्वी देखील त्या मातेचं चेक केलेलं नसेल, तिथं तुम्हाला एक पर्याय दिसतो पहा, इज दिस फर्स्ट चाइल्ड. जेव्हा तुम्ही ड्यू लिस्ट याच्यामधली घेता, माझ्या आता सध्या ड्यू लिस्टमध्ये एकही माता नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु जिथं मातेचं नाव आहे, इथं मातेचं नाव आहे, त्यानंतर पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे मातेच्या समोर इज दिस फर्स्ट चाइल्ड. तर तिथं जर तुमचं यस येत असेल, यस जर येत असेल तरच तुम्ही त्या मातेचा 2,000 रुपयांचा जो लाभ आहे त्याच्यासाठी आत्ता फॉर्म भरू शकता. आणि हे अपडेट होण्यापूर्वीच्या गोष्टी आहेत. आता अपडेट नंतर तुम्हाला स्टेटस एरर येत आहे, परंतु अपडेट येण्यापूर्वी तुम्ही ते फॉर्म सबमिट केलेले आहेत आणि त्यावेळेस तुमचे फॉर्म कोणतीही अडचण न येता सबमिट झाले आहेत. परंतु अपडेटमुळं काय झालं आहे तर तो डेटा त्यांचा चेक केल्यामुळे तुमचं तिथं काय म्हणत आहे तर नो आलेलं असेल तुमचं इज दिस फर्स्ट चाइल्ड, तर तिथं तुम्ही नो केलेलं असणार आहे तुमच्या पोषण ट्रॅकरच्या नोंदीनुसार. त्यामुळे या 2 गोष्टीच्या तफावतीमुळे तुमचं जे बालक आहे ते इथं अपडेट चाइल्ड इम्युनायझेशन बर्थ अँड चाइल्ड इम्युनायझेशनमध्ये दिसत नाही आहे. तर हे झालं कारण. तर ही एक तुम्ही केलेली चूक पोषण ट्रॅकरची, त्यामुळे तुमचं जे काय बालक आहे ते या चाइल्ड इम्युनायझेशनमध्ये दिसत नाही आहे. तर याच्यासाठी आता आपण उपाय सांगूया की याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल जेणेकरून तुमचं बालक हे त्या यादीमध्ये दिसेल. तर याच्यासाठी तुम्ही खात्री करा की तुमची पहिल्या खेपेची जी काही गरोदर आहे तिची तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तिला 3.5 महिने होतात तेव्हा
त्या बालकाचं नाव दिसत आहे की नाही याची खात्री करा. आणि जर त्या बालकाचं नाव जर तुमच्या पोषण ट्रॅक इथं चाइल्ड इम्युनायझेशन डिटेल्समध्ये जर तुमच्या बालकाचं नाव दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या मातेची जी काही पूर्वी तुम्ही फॉर्म सबमिट करण्यासाठी घेतलेली डॉक्युमेंट आहेत ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे, पुन्हा नव्याने इथून बेनिफिशरी रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि त्या बेनिफिशरी रजिस्ट्रेशनमधून तुम्हाला त्या मातेचा पूर्ण फॉर्म भरायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही भरायला जाल तेव्हा एखाद्या वेळेस असाही नोटिफिकेशन येऊ शकतं की ही अगोदरच हा आधार नंबर रजिस्टर झालेला आहे, परंतु तुम्हाला वारंवार प्रयत्न करावे लागतील आणि तुमचा फॉर्म नक्कीच तो सबमिट होणार आहे. कारण यापूर्वी देखील असाच फॉर्म सबमिट झालेला आहे. जर झाला असेल, खात्री असेल तरच मी तुम्हाला तो पर्याय सांगणार आहे. तर यापूर्वी देखील तसा फॉर्म सबमिट झालेला आहे. तुम्हाला सुरुवातीला अडचणी येतील, परंतु तुमचा फॉर्म सबमिट होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तुमचा फॉर्म जेव्हा सबमिट होईल तेव्हा तुमचा फॉर्म कुठे दिसणार आहे, तर फक्त तुमचा जो इथं चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन, तर इथं जे 2000 रुपयाचा जो लाभ आहे, जेव्हा तुमचा फॉर्म सबमिट होईल तेव्हा तुमचा फॉर्मचं जे काही नाव आहे ते फक्त इथंच दिसणार आहे. म्हणजे 3000 रुपयाच्या लाभासाठी तुमच्या मातेचं नाव दिसणार नाही आहे, परंतु ॲटोमॅटिकली तुमचं जे काही ती माता तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमच्या मातेचं नाव इथं दिसणार आहे चाइल्ड इम्युनायझेशनमध्ये. तर पहा, हा उपाय करून पहा, याने नक्कीच तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमची जी काही गरोदर माता असेल तिला तुम्ही पुढील 2000 रुपयाचं जे लाभ आहे लसीकरणाचा तो फॉर्म भरून तुम्ही त्या मातेला देऊ शकाल. तर याचा उपयोग करून पहा, नक्कीच तुमच्या हा उपाय कामी येणार आहे. तर याच्यासाठी बऱ्याच दिवसांपासून कमेंट्स येत होत्या, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.